मंडळी नमस्कार. मी सुजाता जोन. परिक्रमामध्ये आपलं स्वागत. 2 दिवसापूर्वी साड्यांचा सेल लागल्याचा मेसेज नेहमीप्रमाणे मोबाईलवर आला आणि म्हटलं जरा साड्यांविषयी बोलूया. साड्या हा बायकांचा आजही जिव्हाळ्याचा विषय. साडीचा पहिला उल्लेख तुम्हाला आठवत असेल तर ज्यावेळी द्रौपदी वस्त्रहरण झालं तेव्हा ती द्रौपदी साडी नेसलेली होती. याचा अर्थ महाभारत कालापासून साडी आहे. पण तसा तर वेदामध्ये सुद्धा असं म्हटलं जातं की ज्यावेळी यज्ञ वगैरे कार्य किंवा धार्मिक कार्य होत असत त्यावेळी बायका ऋषीपत्नी किंवा इतर स्त्रिया साड्या नेसत असत. तर असे साड्यांना ही परंपरा आहे आणि आश्चर्य म्हणजे ती परंपरा आजतागायत टिकू नये आणि लोकांना आवडते. बायकांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे साड्यांना. तर साड्या किती आम्ही साड्या नेसायला लागलो त्यावेळी आमच्या घरातल्या मोठ्या बायका नऊवारी साड्या नेसायच्या आणि त्याला लुगडं म्हणायचं. आणि आमच्या साडी हा शब्द आलाच नव्हता त्यावेळी पातळ. आता तिला पातळ नेसायला बरं का, मोठी झाली. अशा प्रकारे ती साडीची सुरुवात आमची व्हायची. त्याच्या आधी स्कर्ट ब्लाऊज, फ्रॉक असतील किंवा परकर पुलका हा मधला एक भाग होता. तर परकराचा काचा मारला की खेळायला जायला मोकळे. तर त्या साड्या सुरू झाल्या आणि नोकरी खूप लवकर लागली. 18 वर्ष पूर्ण झाल्याबरोबर नोकरी लागली आणि साड्या इतक्या खूप घेण्याची तर काही परिस्थिती नव्हती. आणि रोज खेड्यातून शहरात मुंबईला चर्चगेटला नोकरीला यायचं. इतर लोकांच्या बायकांच्या साड्या आम्ही बघत होतो. गावातल्या बऱ्याच बायका, मुली, तरुण मुली आम्ही सगळ्या एका गाडीला वगैरे असायचो आणि खूप घ्याव्याशा वाटायच्या साड्या. तर त्यावेळी आमच्याकडे 5 किंवा 6 साड्या असायच्या आणि मग त्याच साड्या रविवारी सगळ्या धुवायच्या. त्यांना इस्त्री वगैरे घरातल्या घरात. त्यावेळी इस्त्री नव्हती आमच्याकडे. तर आम्ही पातळ असा तांब्या घ्यायचो आणि तांब्यामध्ये निखारे घालायचे आणि त्यांनी आम्ही इस्त्री करायला लागलो. मग गावात थोडे 4 पैसेही आमच्याकडे जमा व्हायला लागले आणि मग आम्ही गावातल्या इस्त्रीवाल्याकडे साडी इस्त्री करायला द्यायला लागलो. पण कॉटनच्या साड्या होत्या त्यामुळे स्टार्च करावं लागेल त्याला. स्टार्च करणं हे खूप जिकिरीचं काम. ते रविवारी करायचं, मग त्या वाळल्या पाहिजेत. पुन्हा पावसाळ्यात स्टार्चच्या साड्या नेसता येत नाही. त्यामुळे ज्या काही इतर काहीतरी खूपच प्रश्न यायचे त्यावेळी. पण नंतर ज्यावेळी नायलॉनची म्हणजे सिंथेटिकची ओळख झाली ती तशी लगेचच झाली शहरात आल्यानंतर. पहिल्या 6 महिन्यातच 1-2 साड्या मी त्यातल्या घेतल्या सिंथेटिक. आणि कुठलीही सिंथेटिक असली तरी त्याला सर्रासपणे नायलॉनची साडी असं आम्ही म्हणायचो. आणि नोकरी लागल्यानंतर आमच्या ऑफिसमध्ये एक माणूस यायचा. त्यावेळी इम्पोर्टेड साड्या खूप प्रसिद्ध होत्या. हा साधारण मी तुम्हाला सांगते 67, 68, 69 असा काळ होता. तर इम्पोर्टेड माल सर्रास असा मिळत नसे बाहेर. तर काही लोक स्मगलिंगचा माल अर्थात तो. तर आम्ही 644 नावाचा एक नंबर होता. कसला होता माहिती नाही, पण मटेरियल साडीचं पोत खूप छान असायचं. मग त्यातल्या आम्ही त्या माणसाला आणायला सांगायचो आणि ती साडी अगदी हौशीने आम्ही घ्यायचो. त्यातली एक सोय अशी होती की तो आला की त्याला आम्हाला जर साडी आवडली तर लगेच पैसे देण्याची अट नसायची. आम्ही असतील ते पैसे थोडे त्याला द्यायचे, साडी ताब्यात घ्यायची आणि उरलेले पैसे पुढच्या वेळी पगार झाला की त्याला द्यायचे. असं ते आमचं व्यवहार आमचा चालायचा उधारीवर. पण आम्ही तो करत होतो कारण एखादी साडी आवडली की पुन्हा मिळेल असं नाही सांगता येणार, कारण स्मगलिंगचा होता माल. तर त्या साड्या. त्यानंतर मग शहापुरी एक वाण होता, मऊ मऊ छान आणि अशा अगदी अरुंद 3 बोटांचे असे काठ म्हणूया त्याला. तर तशी एखादी साडी होती माझ्याकडे. साड्यांच्या आठवणी खूप आहेत. नोकरी लागल्यानंतर कसं दर महिन्याला पैशांची आवक सुरू झाली की मग 3 महिन्यांनी 4 महिन्यांनी साडी घेतली जायची. आणि दसऱ्याच्या आधी कलानिकेतनला एक सेल लागायचा. तर आम्ही ऑफिसमधल्या सगळ्या मुली, त्यावेळी शनिवारी अर्धा दिवस ऑफिस असायचं, तर ऑफिस सुटलं की आम्ही 5-7-8 जणी आम्ही खरेदीला म्हणून कलानिकेतनला जायचो. घ्यायचं असं नाही, एरवी दुपारी शॉपिंग, विंडो शॉपिंग म्हणतात तसं चालायचं. तर या साड्या किती प्रकारच्या साड्या आणि कुठल्या कुठल्या इच्छा मनात. तर मला अगदी सुरुवातीला वाटायचं की आपण कांजीवरम साड्यांचं फार वेळ होतं. सिल्क साडी आणि साधारण खूप रुंद अशी बॉर्डर, म्हणजे 1 फूटभर रुंदीची बॉर्डर असायची, त्याला कॉन्ट्रास्ट असायची. माझ्याकडे आबोली रंगाची एक साडी होती आणि त्याला खूप रुंद अशी चॉकलेटी बॉर्डर आणि त्याला पदर होता तसा. तर ती साडी एक माझी खूप आवडती होती. त्यानंतर बंगालची एक साडी तुम्ही पाहता की नवरात्रांचा त्यांचा जो दुर्गा उत्सव असतो त्याच्यामध्ये पांढऱ्या साडीला लाल भडक बॉर्डर असलेली साडी असते. ती त्यांची देवांच्या पूजेची साडी असते. पण मी ती साडी एक मुद्दाम घेतली होती.
सिल्कमध्ये तरी प्रकार किती असावेत आणि बरेचसे प्रकार आपल्याकडे असतात, आमच्याकडे असतात. नंतर यायला लागले, आम्ही हौशीने घ्यायला लागलो ते. पण रोज ऑफिसला जायला म्हणून मग खटावची वॉयल, कारण त्याला इस्त्री आणि स्टार्च कमी लागायचं. स्टार्च लागायचंच नाही त्याला, वॉयल असायची, छान असायची ती. त्यानंतर दयाराम प्रिंट नावाचा एक जे प्रिंटेड होता त्याला मात्र स्टार्च लागायचा करायला, आणि स्टार्च मी जसं म्हटलं जेकिरीचं काम होतं खूप. पण मग सिंथेटिक साड्या आल्यानंतर त्या 644 असतील, नायलॉन असतील, ऑर्के नावाचं एक होतं प्रसिद्ध. त्यानंतर मग त्यातल्या प्लेन साड्या घ्यायच्या, त्याला मग बॉर्डर लावून घ्यायची कुठली तरी सुती बॉर्डर वगैरे, असं छान करायचं कौतुक होतं. त्यानंतर प्लेन साडी घ्यायची वॉयल, आणि त्याला नागपूर हँडलूममध्ये नुसत्या साड्यांना लावायच्या बॉर्डरही त्यावेळी विकत मिळायच्या, चांगली 7-8 इंचाची बॉर्डर. ती बॉर्डर काळी साडी घेतली होती मी, प्लेन काळी, आणि त्याला मी ती केशरी रंगाची बॉर्डर तिथे जाऊन विकत घेतली, आणि ती साडी आणि पदराच्या टोकाला ती लावून घेतली. म्हणजे मी लावत नव्हते, माझी आई वगैरे लावून द्यायची, तर ती एक घेतली. त्यानंतर टिकल्या लावणं हे तर चालायचं, प्लेन साडी घ्यायची त्याला टिकल्या लावायच्या. तर अशा साड्या, आणि जितके स्टेट महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळात मी होते, त्यामुळे तिथे त्रिमूर्ती एम्पोरियमचं आहे, तिथे सगळ्या स्टेटचे स्टॉल तिथे असतात, वेगवेगळ्या राज्यांचे, केरळचं आहे, तमिळनाडूचं आहे, ते वेगवेगळ्या राज्यांचे तिथे स्टॉल असतात, आणि तिथे जाऊन खरेदी करणं, फिरणं मग त्या स्टॉलमध्ये, हे एक आमचा छान आवडीचा भाग होता आमचा. 72-73 साली मला माझ्या कल्पनेप्रमाणे ते सुरू झालं एम्पोरियम, आणि सगळ्यांचे स्टॉल आले तिथे. आजही आहे, खूप मोठं वर्ल्ड ट्रेड सेंटरला ते आहे, आणि तिथे जाऊन त्या साड्या, त्यामुळे सगळ्या साड्यांची ओळख झाली. दुसरी गोष्ट म्हणजे जिथे जायचं, ज्या फिरले खूप, मी खूपच फिरले म्हणजे भारतात, तर जिथे जाईल तिथे कलकत्ता साड्या तर इथे मुंबईतच मिळायच्या. गाडीमध्ये एक बाई यायची, ती कलकत्ता साड्या मागवायची आणि गाडीत विकायची. तिच्याकडनंही आम्ही खूप साड्या घेत होतो, पण त्या कॉटन पर, म्हणजे त्रास तो सगळा होताच. पण लोकप्रिय साड्या आमच्या ज्या होत्या त्या सगळ्या सिंथेटिक होत्या. कलकत्ता असतील किंवा ह्या ज्या कॉटनच्या असतील त्या दिसायला खूप छान दिसायच्या, म्हणजे अशा कडक एकदम रुबाबदार दिसायच्या. सिंथेटिक साड्या त्या मानाने रुबाबदार नाही वाटायच्या, पण तरी त्या सोयीच्या म्हणून त्या खूप वापरल्या जायच्या, कारण आम्ही लांबून यायचो. आणि इस्त्री आणि स्टार्चची साडी होती, ती संध्याकाळी घरी जाईपर्यंत गाडीच्या गर्दीतनं ती बोचक्यातली साडी वाटावी इतक्या त्याला सोरपुत्या आणि चुरगळी जायची ती. त्यामुळे सिंथेटिक साड्या लोकप्रिय झाल्या खूपच, त्या होत्या माझ्याकडे. त्यानंतर सिल्कमध्ये तरी कितीतरी प्रकार होते ना. आता कोटा आणि कोसा, त्यापैकी कोसा हे सिल्क आहे, पण कोटा हे कॉटन आहे. त्यानंतर उपाडा सिल्क आलं, ह्या सगळ्या नंतर माहीत झाल्या. महाराष्ट्राची सगळ्यात प्रसिद्ध साडी म्हणजे पैठणी. नंतर येवल्याचं सिल्क होतं, ते आम्हाला आमच्या लघुउद्योग विकास महामंडळामध्ये थोडंसं स्वस्तात आम्हाला मिळालं काही वेळेला, त्यामुळे येवला सिल्क मी घेतलं होतं. सिल्कच्या तर खूप घेतल्या मी त्या मानाने. बाटिक सिल्क घेतलं होतं. नंतर तसर सिल्क त्यावेळी फेमस होतं, तेही आमच्याकडे यायचं विकायला. त्यामुळे तसरच्या काही साड्या होत्या, त्या आम्ही सगळ्या मैत्रिणींनी तिथल्या, त्या थोडं आम्हाला 10% वगैरे कन्सेशननी त्या मिळाल्या, म्हणून त्या काही लोकांनी घेतल्या आम्ही. तर सिल्कच्या खूप साड्या ज्या प्रत्यक्षात त्या खूप महाग असतात, पण आम्हाला त्या 5-10% कमी पैशांमध्ये त्या मिळत असत. सणावाराला आम्ही त्या घ्यायचो. काठपदरांची साडी जरा जास्त डिमांडमध्ये असायच्या त्यावेळी. आणि घरी असं होतं की आई जी होती माझी ती नऊवारीवाली होती, त्यामुळे तिला द्यायची असेल तर पुन्हा नऊवारी साडी मला घ्यायला लागायची. आणि एकमेकांना साड्या देणं आजही होता. सगळ्या बायका एकमेकींना साड्या देतात. लग्न कार्य झालं तर मला 2-3 लग्न झाली साड्या मिळाल्या. माझी एक मैत्रीण आहे, तिचा 2 वर्षापूर्वी 75वा वाढदिवस झाला. तिला किती साड्या मिळाल्या? 22 साड्या मिळाल्या तिला. आणि गंमत म्हणजे त्या 22च्या 22 साड्यांवर तिने ब्लाऊज शिवून घेतले. म्हणजे याचा अर्थ ती त्या सगळ्या साड्या नेसणार आहे. आम्ही सगळ्या साड्या नेसतो, खूप नेसतो, ड्रेसेस घालतो, सोय म्हणून घालतो, पण मुळात आवड आहे ती साडीची. आता काही वेळेला कसं होतं, आई आमच्याकडे नाईटी हा जो प्रकार आहे ना, तो साधारण एक 72-73च्या आसपास तो आला माझ्या मते. मग ऑफिसमधून आल्यानंतर ती नाईटी घालायची आणि उद्या सकाळी आंघोळ केल्यानंतर साडी नेसून ऑफिसला जायचं. ते एकदा एका रविवारी आई आली होती आमच्याकडे, आणि मी नाईटी घातली, रविवारच होता, तर म्हटलं घालूया. मग दुपारी 12 वगैरे वाजले. आई म्हणाली, हे कधी बदलायचं आहे, हा ढगला कधी बदलायचं आहे, साडी नेसते, चांगलं नाही दिसत, चांगलं नाही आहे हे. तर नीटनेटकं राहणं म्हणजे साडी नेसणं.
एका हातावर असा पदर पडलेला आमचा असायचा, एक पिन लावायची, सिंगल पिन लावायची, ती फॅशन त्यावेळी होती. त्यानंतर ऑर्गंडी आणि ऑर्गन्झा हे दोन अगदी वेगळे प्रकार. त्यातला कॉमन आहे, पण ऑर्गंडी ही प्रचंड कडक साडी, अगदी कॅनव्हाससारखी कडक, पण ती मला खूप आवडायची. पांढऱ्यावर पांढरं प्रिंट असायचं, छान दिसायची ती. त्यामुळे त्या माझ्याकडे 1-2 होत्या. मी रिसेप्शनिस्ट होते, त्यामुळे स्वाभाविकपणे साड्या खूप छान वेअर आपण म्हणतो कॅरी करणं आजकाल म्हणतात त्याला, तर ते आपोआपच व्हायचं, छान राहणं आवडायचं म्हणजे. आणि ऑर्गन्झा म्हणजे अगदी मऊ अशी छान साडी. पूर्वींच्या ऑर्गन्झाबद्दल बोलते, आता ऑर्गन्झा म्हणून काहीतरी वेगळंच देतात. तर ती जी ऑर्गन्झा होती त्याच्यात नाजूक असं डोळ्यांना सुखद असं प्रिंट असायचं आणि हे मऊ मऊ असायचा पोट, अगदी मऊ मऊ. त्याला इस्त्री लागत नाही, त्याला स्टार्च लागत नाही आणि अगदी छान अंगाला बसणारी खूप उंची असलेली ती साडी होती, ती पण होती. अशा अनेक साड्या आम्ही घेत गेलो. नंतर मग काही ना काहीतरी मग साड्यांची विशी, विशेषतः हे नल्लीस किंवा साऊथच्या ज्या दुकानं आहेत त्यांच्याकडे साड्यांची विशी असायची. तर दर महिन्याला 100-200 ₹300 काय ते भरायचे आणि मग दिवाळीच्या आधी जाऊन साड्या घ्यायच्या, तर त्याच्यावर आम्हाला डिस्काउंट मिळायचा बराच. त्यामुळे त्यातनं काही मी साड्या घेतल्या होत्या. खूप लोक भरायचे तिथे जाऊन. ते विटीला जवळ दुकान होतं, विटीच्या आसपास आमच्या ऑफिसपासून जवळ होतं. त्यामुळे मग महिन्याने कोणतरी एक जण जाऊन पैसे भरून यायचे सगळ्यांचे आणि ते कार्ड होतं, त्याप्रमाणे ते घ्यायचो आम्ही तिथनं. त्यामुळे त्या बऱ्याच साड्या तशा घेतल्या गेल्या, चांगल्या महागातल्या लग्नी साड्या आपण म्हणतो ना त्या. आणि साड्यांची एक गमतीदार आठवण आहे माझ्याकडे की आमच्या आईकडे चंदेरी शालू, पूर्वी शालू पाहिजेच, प्रत्येक बाईकडे शालू असायचा. मला काही लग्नात शालू घेतला नव्हता, नंतर तो कधी घ्यायची वेळ आली नाही, कारण येलो सिल्क कामकाचे सिल्कच्या साड्या मला आवडायच्या, त्यामुळे घेत गेले. नंतर डिझायनर साड्या मला आवडायच्या, टिकल्या विकल्या लावलेल्या वगैरे, त्यामुळे त्या माझ्याकडे होत्या बऱ्याच. त्यानंतर आमच्याकडे आईचं बोलते मी, ते राहील नाही तर तिची एक ठेवणीच्या साड्यांची ट्रंक, तर त्या ट्रंकेमध्ये चंद्रकळा तिची खूप मोठा, साधारण 1.5 फुटाचा जरीचा पदर आणि काळी कुळकुळीत आणि त्याला एक साधारण 6 इंचाची काठ, 6 इंचाचे काठ, अशा 2 साड्या तिच्याकडे होत्या. एक काळी होती आणि एक वांगी रंगाची, अशा 2 साड्या. आणि इतरही थोडे 5-4 साड्या असतील त्याच्यात. पण त्याच्यामध्ये ती काय करायची, कसर लागू नये म्हणून डांबराच्या गोळ्या, ज्या मला अजिबात आवडत नाहीत, डांबराच्या गोळ्या ती त्यात टाकायची. आणि मग मला तो काही वास आवडायचा नाही. माझी आई 1-2 साड्या तात असायच्या, मग मी तिला नेलो, तुझ्यात नको माझ्या साड्या, मला तो वास नाही आवडत. म्हणून मग मी स्वतःसाठी एक लाकडी बॅग घेतली. त्यावेळी लाकडी बॅगा मिळायच्या, आता मिळतात की नाही माहीत नाही. लाकडी बॅग एक आणली आणि त्या लाकडी बॅगेत माझी साडी ठेवली मी, त्यात थोडा कापूर ठेवला. त्यानंतर मला कळलं की काहीतरी चंदनाची पावडर असलेले पाऊच मिळतात, तर ते पाऊच मग मी आणले आणि मग ते मी माझ्या कपड्यांमध्ये ठेवायला लागले. त्यामुळे बॅग उघडली की चंदनाचा वास यायचा. मग ते पाहिल्यानंतर माझ्या आईला सुद्धा पटलं बहुतेक, तर ती म्हणाली की मी पण आता डांबर गोळ्या काढून टाकते, माझ्यासाठी पण 4-5 चंदनाचे पाऊच आण. तर नंतर मग तो सुगंधाकडे असं ओळख गेलो आपण. हळदी कुंकवाला वगैरे त्या काढल्या जायच्या आणि त्यावेळी त्या डांबराचा वास नको वाटायचा, पण हा चंदनाचा वास सुरू झाल्यानंतर मग छान वाटायला लागला. पण जोपर्यंत ते नव्हतं तोपर्यंत मी साबण असतात ना, लक्से वगैरे साबण, तो साबण काढून घेतल्यानंतर त्याचा कागद पण मी ठेवायचे काही दिवस. परफ्यूम्स आले होते छोटे छोटे कट ग्लासच्या बाटल्या, तर ती माणसंच म्हणजे जो विक्रेते 1-2 यायचे ते आम्हाला ते परफ्यूमसुद्धा विकत आणून द्यायचे, इम्पोर्टेड. त्यामुळे खूप सुरुवातीपासून इम्पोर्टेड परफ्यूम्स पण आम्हाला मिळत गेले. त्या साड्या, उपाड सिल्क असेल, जिजामाता, मग साध्या सिल्कमध्ये जिजामाता साडी असेल, पैठणी विणायला म्हणे 6 महिने लागतात. तर कुमारस्वामी हॉलमध्ये आमचा लघुउद्योग विकास महामंडळाचा एकदा नेहमी स्टॉल असायचा. तर तिथे एकदा एका मुरली देवरा, त्यावेळी त्यांचे चेअरमन किंवा मॅनेजिंग डायरेक्टर होते माहिती नाही, पण त्यावेळी मला त्या स्टॉलवर मला सेल्सला बसवलं होतं, पैठणीचा स्टॉल. मला खूप मज्जा आली त्यावेळी. मला असं वाटलं साड्यांचं दुकान पण काढायला काय हरकत नाही. पण नंतर त्या बायका इतक्या उघडून बघायला लागल्या आणि मग त्या घड्या करणं म्हणजे त्रासदायक झालं. पण तोही एक अनुभव मी त्यावेळी घेतला. पण साड्या हा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आणि आजही असं वाटतं सेल लागलं. खरा म्हणजे इतक्या साड्या असतात. आता जयललिता असेल किंवा ते तुम्ही वाचलं असेल पेपरात, कोणाकडे किती साड्या होत्या, किती चपलांचे जोड होते. मुळात बाई ही हौशी असते, तिला खूप गोष्टी हव्या असतात चांगल्या चांगल्या. आता मला उत्तम साड्या कॅरी करणाऱ्या बायका, ज्यांना खूप शोभून दिसणाऱ्या, तर ती म्हणजे माझ्या दृष्टीनं त्या इंदिरा गांधी, सुषमा स्वराज असतील, या बायका साड्या नेसून किती छान दिसायच्या ना, रुबाबदार एकदम.
तर मला असं खूप आवडतं हे सगळं. साड्याही आवडतात, माझ्या पिढीलाच साड्या खूप आवडतात. आजही आम्ही चांगल्या ठिकाणी जायचं असेल तर मी साडीशिवाय जात नाही, साडीच नेसणार आणि आवडते, खूप आवडते. सणावाराला तर 4ही दिवस मी घरात, आता दिवाळी 4 दिवस असते, 4ही दिवस मी दिवसभर साड्या नेसते. रात्री अगदी झोपताना वेळ, सकाळी उठल्यानंतर परत साडी नेसणार अदलीमधली, म्हणजे त्या घरात नेसायच्या म्हणून ती नाही, चांगली चांगली साडी नेसते. तर अशी साड्यांचं एक जी परंपरा आहे आपल्याला लागली, ती खूप म्हणजे इतकी समृद्ध आहे. ज्या ज्या स्टेटमध्ये मी गेले, तर जवळपास ओरिसाची साडी आहे माझ्याकडे, तामिळनाडूची साडी आहे, केरळची आहे, आंध्राची आहे, त्यानंतर पूर्वी त्या व्यंकटगिरी नावाच्या एक साड्यांच्या आहेत त्या आहेत, त्यानंतर बऱ्याच जवळपास सगळीकडे इंदूर मध्य प्रदेशची आहे, इंदुरी एक साडी घेतली ती मी. तर अशा सगळ्या बायकांकडे आजकाल सगळ्या प्रकारच्या साड्या असतात, कारण त्या मिळतात सगळीकडे. आता तर ऑनलाईनवर पण वेगवेगळ्या साड्या मिळतात. तुम्ही जर इंदुरी साडी पाहिजे असं टाकलं, तुम्हाला 100 कलर दिसतील कदाचित, पण ते पूर्वीची जी इंदुरी होती ना ती आता मिळत नाही. इंदुरी म्हणून आता वेगळंच काहीतरी दिसतं, पण त्या साड्या फार छान होत्या, आता नाही त्या मिळत. तर या साड्यांचं म्हणजे मला असं कधी वाटतच नाही, कितीही तुम्ही ड्रेस घातले, कितीही ड्रेस, आता बायका वर्षानुवर्ष साड्या नेसणाऱ्या बायका ज्यावेळी म्हणतात छे छे बापरे, घरी आल्यावर कधी एकदा साडी सोडते असं होतं. पण मला नाही असं होत. मला वाटतं मस्त वाटतं आहे, राहू दे ना, छान दिसतं आहे, आपण चांगली दिसते की जरा. तर अशा त्या साड्यांच्या गोष्टी खरं तर न संपणारच आहे. एकमेकींना साड्या दिल्या. माझी एक मैत्रीण वारली आता, तर तिने ओरिसावरनं माझ्यासाठी अशी स्लेट कलरची एक साडी आणली, कॉटन होती, अजूनही आहे ती माझ्याकडे, मी अगदी जपून ठेवली. तर तिने तीच साडी माझ्यासाठी आणली. त्यानंतर माझ्या काही मैत्रिणींनी, आम्ही सगळ्या एकमेकींना काही ना काहीतरी साड्याच देण्याकडे आमचा अजूनही कल असतो. माझ्या त्या मैत्रिणीचा वाढदिवस झाला, तिलाही मी साडीच दिली होती. तर हे साड्यांचं एक देवाणघेवाण आणि स्वतः केलेली खरेदी, हे सगळं कितीही बोललं तरी संपणार नाही साडीविषयी. आणि कितीही काळ लोटला तरी बायका खरेदीला, साड्यांच्या सेलला दुकानात गर्दी करणार नाही असं होणार नाही. त्यामुळे आता न संपणारा विषय मी ते संपवते आणि थांबते. पुढल्या वेळी पुन्हा भेटूया एखादा नवा विषय करून. नमस्कार.